साऱ्या विश्वाच्या पालना वक्र तुंग तुरे रंगोदरा साऱ्या विश्वाच्या पालना
भेट देऊ शकत नाही, परंतु तुझ्या बाळाला एक वर देऊ शकते. माझ्या स्तनातून
सदैव अमृता धारा वाहत असतात त्या तुझ्या बालमान्यात तो अमर होईल ते तुझे बाल्य माझ्याकडे या यशोदा माईला भुलवून या यशोदा माईला भुलवून शेवटी या सुंदर चांदरा किला रात राणीला चांदरा किला रात राणीला कोंबड्याने गाव जागला त्या कोंबड्याने गाव जागला पहाटेच्या पारी आरवला पहाटेच्या पारी आरवला
काही नराधमांमुळे जातो त्यांचा बळी. अशा तुझ्या धार केलेला आई काय कोण वाली वाली अगं वाली कशाला पाहिजे वाली आत्याचा आपणच वाली. अगं आपणच म्हणजे प्रेक्षक वर्ग आपण सर्वांनी मनावर घेतलं तर काने म्हणा. बरोबर आहे तुझं, पण आपण बोलतोय या प्रेक्षक वर्गाचं काय. अगं प्रेक्षक वर्ग पण असणार ना आपल्या सोबत अशा नराधमांना दिसायला. तो हात ना थोडीशी लचक भरली बघ. आता काय झालं तुला लटकायला. आता त्या माणसाला रस्त्याला कोणतं कारण लागत नाही. हो बरोबर आहे तुझं. पहिली माणसं कशी जगत होती, सगळीच माणसं 100 वर्षाच्या पुढे जगायची. आता वैभव शोधण्यासाठी त्याच्या आधीची ती आदत काढली. हो ग, आधीची माणसं स्वतः शेती करून आपली उपजीविका भागवायची आणि आता काही वेगळंच बघ. हो ग, पण परिस्थिती थोडीशी बदलते. लोक चुलीवरचं जेवण खायला पसंत करतात. नाचणीच्या भाकरीसाठी लोक तरसतात. आता जी लोक नाचणी विकत घेतात. पहिल्या जागी शेती करायला लागले तर जर आणि तर यामधील परिस्थिती तुमच्या डोळ्यासमोर आलीच असेल. हो नक्कीच, एवढे तरी पेशवर हुशार आहे. पण आता आपल्याला म्हातारला जायचंय. अगं हो, पण याच्या पुढची वाट कुठून आणि कशी. अगं मला तर मुलीच माहिती नाही बघ. कसं काय करायचं. आता काय ते थेरड्या मावशीला बोलवावं लागणार. माहिती गोड बोल मावशी. हो हे राहते मार्गी मावशीला. मावशी अगे मावशी कोण ग? अगं मावशी राधा. राधा हो ग काय मावशी.
झालं तुला सकाळ सकाळच बोलायला? अगं मावशी येते ना बाजाराला. बाजाराला जायचंय? हो गं मावशी. मग आले. तयारी करून दजून येथे जोडीला बाजारा बोलवले गोड बोलीला शिंगारी नृत्यासाठी भावेश कदम, मोहिलेश शिरकर, जिगरिया यांच्याकडून 101 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. आम्ही हौशी कलाकारांना मनमंडळ त्यांच्या आभार धन्यवाद. त्याचप्रमाणे सोन्या खूप सावंडे, सोन्या बैलाचे मालक राहुल पवार यांच्याकडून 101 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. बाई दमले हो दमले. काय बरं आहे ना?
थंडी आहे काय गार लागतंय गार. एवढी स्वेटर दिसतात. बरं ठीक आहे, जरा यांच्याकडे बघते काय तर मोबाईल माझ्या नावानं. बाय 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 माझी सोना माझी पिल्लू. ए मावशी एवढं तोंडाला मुंगी येते. कोण आली शेवटी माझ्या तोंडाला मुंगी आणणारी? ए जेडे बस्तीदारची बघ बघ. ए काय खरं रे, तुला म्हणून सांगते, तुम्हालाही सांगते, तशी मी आहे अजून चांगली ताट. तशी मी आहे अजून चांगली ताट. माझं वय झालंय नाही अजून 60. परत जर पोलीस खेळली तर हातात झाले सगळे ताट. अरे पोरीनो, अगं एवढ्या गडबडीने कशाला मला बोलावलं? आम्ही पोरी थाटमाट करून मथुरेच्या बाजार चाललंय बघ. आपण मग जायचं ना. ए जेडे तुला यायचं नाही राहायचं नको येऊ जा. ठीक आहे, हे मागं काय चाललंय काय? आल्यापासून बघते, वात्रट पाहत असते. काय झालंय काय नक्की? तुला म्हणून सांगते, जर माझ्यासोबत बाजाराला यायचे असतील ना तर माझ्या सगळ्या अटी मान्य कराव्या लागतील. चालेल नाही? धावेल पण धावेल ना? आली वटणीवर. अरे पूर्ण अगं बाजाराला जायचं खरं आहे. जे दिसतंय ते दिसतंयच. मलाही आम्ही यांनाही दिसतंय ना. दिसतंय ना? जे नेसलंय ते दिसतंयच. अगं पण घेतलंय काय? अगं मावशी, ते सांगितलंच पाहिजे का? अगो माझ्या बिटुबे बाई, ते सांगितलंच पाहिजे. त्याच्याशिवाय तुमच्या मालाची मी आरोळी कशी बरं देऊ? अगे राधाबाई, काय घेतलंय काय बाजाराला? हो हो, काल सकाळी यमुने तिरी माठ भरले पाण्याने. तुला त्या यमुनेच्या तीरात पाणी मिळालं ना? अगं मावशी तुझं ऐकून तर घे. म्हणजे अजून पुढे आहे. मावशी सांगतोय. काल सकाळी यमुने तिरी माठ भरले पाण्याने. गडबड केली या बायाने. नेहमी वात्रळच आहे. माठ भरले बघ दयाने. अय्या, म्हणजे तू दही आणलंय? अगं मावशी पण जास्त पाणी नाही टाकलंय. मावशी ते काका बघ विचारताय जास्त पाणी आहे का म्हणून. काय काका, पाणी अजिबात नाही. निव्वळ दही आहे, दही. अगे चिकली रे, काय गे जेडे? गेली कुठून माझ्या नशिबात आले नाही बाबा. कुठून माझ्या नशिबात आले ना, जरा मागं होतीस का? तुम्हाला म्हणून सांगते, तुम्हाला माहितीच आहे नेहमी असता, पण ह्यांना म्हणून सांगते, ह्या माझ्या हिरेचं पहिलं लग्न झालंय. बरं का काका, तिचं पहिलं लग्न झालंय, पण दादा मी इथं स्वतः दुसरं लग्न लावून द्यायला तयार आहे. एवढी वाचतपणा करते ना, म्हणून मी इथं दुसरं लग्न लावून देते. आणि मुख्य कारण मुख्य कारण म्हणजे त्या अशा कोणत्यासाठी नाही. आताच्या पोरींच्या अटी तुम्हाला माहितीच असतील, बरोबर आहे की नाही? आताच्या पोरींच्या अटी तुम्हाला माहितीच असतील ना. आताच्या पोरी अटी हो हो भावना पोचलेले आहेत. अट क्रमांक 1, अट क्रमांक 1. अट क्रमांक 1, मुलाचं मुंबईत स्वतःचं घर आहे का? बरोबर ना? ही अट आहे का? म्हणजे सगळ्या पोरींच्याच नसतात. त्या असतंय बघा. अट क्रमांक 2, घरात डबड आहे का? आहे ना अट? नाही अट? तुम्हाला डबड म्हणजे तरी माहिती आहे का? हा? काय 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 हा? काय डबड म्हणजे काय? हा, तर घरात म्हातारा म्हातारी आहे काय? या काय काय पोरीच्या अटी असतात. अट क्रमांक 3, मुलग्याला सरकारी नोकरीत आहे काय? बरोबर ना? म्हणजे तुमच्याकडे अटी नाहीच वाटतं. या आमच्या इकडे खाली खूप अटी आहेत. तुमच्याकडे अटी नाही आहेत? नाही नाही, बरं ठीक आहे. तर अशा अटी आहेत, पण माझ्या या हिरेच्या अशा कोणत्याच अटी नाहीत. तुला फक्त एकच म्हणणं आहे की नवरा साधा आणि सरळ पाहिजे. बरोबर ना? हो अजून काय राहिल्या? बाय बाय. निनादराव यांचं नाव घेते. तर चौफेरी वाड्याला 7 खांब. चौफेरी वाड्याला 7 खांब. दशरथाच्या पोटी जन्मले राम. राम गेले 15, रुपये आणले 15.
असतंय का? लांब गेले 15 रुपये आणले 15 रुपयांची घेतली साडी, गोळवलीत मोडली घडी. नेसली साडी लवकरच आले देरवण या गावी. कमरेला किल्ल्या उघडलं दार, आता पडल्यात त्या. तर कमरेला किल्ल्या उघडलं दार, दाराशी दारी भिंत, भिंताची दारी कपाट, कपाटाशी दारी खाट, खाटेवर गादी, गादीवर उशी, उशीवर परात, परातीत वाटी आणि वाटीत तू तुपासारखं तिनात रावांचं रूप. रूपासारखा आम्हा दोघांचा जोडा, लग्न नाही झालंय म्हणून म्हणते. रूपासारखा आम्हा दोघांचा जोडा दिसे सदा बहारदार. पण विनाथराव तुमच्यासाठी काय मुग्ध आहे माझ्या हृदयाचं दार, माझ्या हृदयाचं दार. जरा इकडे लक्ष दे. लक्ष तर आहेच. विवेक गुरव यांचं एक छानसं नाव घे पाहू. असू दे. काय ते ठरवा, मान खाली घालायची की वरती ठेवायचे. बरं खरं तर उखाणा असतो 2 ओळीचा फक्त, बरोबर आहे की नाही मावशी? हो मावशी, अहो तुम्हालाच म्हणते, बरोबर आहे ना? खरं तर असतो 2 ओळीचा फक्त, पण आता संधी चालून आले तर होऊ द्या मनसोक्त. कार्यक्रम ठरता ठरता आमची मैत्री होती घट्ट. कार्यक्रम ठरता ठरता आम्हा दोघांची मैत्री होती घट्ट. पण माझी एंट्री होता क्षणी नाव काय? विवेकराव प्रेमातच पडले चक्क. नाव घेण्याचे बक्षीस देण्यासाठी घेतले खूप कष्ट. अशी आहे माझी आणि विवेकरावांच्या प्रेमाची गोष्ट. आता चला तर मग. नाही तू एकटीने सांगितलंस ना. हा अगे मावशी, विकास जाधव यांचं सुद्धा म्हणणं आहे की मावशी नाव घेतलं पाहिजे. विकास जाधव. विकासराव नाव ऐका. नाही नाही म्हणताच मध्येच आले एक ट्विस्ट. काय आली? वा 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 वा, लक्ष छान आहे. तर नाही नाही म्हणताच मध्येच आले एक ट्विस्ट. देरवण नगरीत आमचा कार्यक्रम झाला फिक्स. आली गाडी, भरली गाडी, लवकरच आले देरवण या गावी. तसे आम्ही सारे कलाकार हौशी, बरं का मंडळी? तसे आम्ही सारे कलाकार हौशी. आणि आज नाव घेते या अशा हौशीच्या दिवशी. तर अशा हौशीच्या दिवशी कोणीच कोणाला देत नाही धोका, बरोबर आहे की नाही मंडळी? अशा वेळी कोणी कोणाला देतं का धोका? जर धोका दिला तर तगडं फुटेल, बरोबर आहे की नाही? तर अशा हौशीच्या दिवशी कोणीच कोणाला देत नाही धोका. माझं नाव काय बोलला? विकास जाधव. विकास राव, मी तुमची मांजर आणि तुम्ही माझे बोका. श्री केदारनाथ प्रसन्न देरवण संघाचा हुकमी एक्का विवेक गुरव यांचं सुद्धा म्हणणं आहे की मावशीला नाव घेतलं पाहिजे. विवेक गुरव. बरं ठीक आहे, तुम्ही परत नाव घ्यायला सांगताय म्हणून तुमच्यासाठी. तेव्हा मावशी संपले, बरोबर आहे की नाही? हो मावशी, बरोबर आहे की नाही? आता ह्या अशा पोरीने लाली लिपस्टिक पावडर लावल्यावर आम्हा म्हाताऱ्या बायकांना पावडर तरी लावायला पाहिजे की नाही? पाहिजे ना? तेव्हा पोरी तेव्हा मावशी संपले आणि विवेकराव नंतर बेटा तुमची बरोबर सर्व्हिसिंग करते. त्याचप्रमाणे रवी दाभाडे हे सुद्धा बघ पुण्यावर आले आणि त्यांचं म्हणणं आहे की त्यांचं सुद्धा एक सुंदर असं नाव घेतलं पाहिजे. रवी दाभाडे. नाव ऐका रवी साहेब, नाव ऐका. तर निळ्या निळ्या आकाशात चमचमतात तारे. तुम्हाला आकाश दिसत नसेल कारण वरती कपडे आहे, बरोबर ना? होय ना? तर निळ्या निळ्या आकाशात चमचमतात तारे. नाव घेते ही मावशी, आता लक्ष द्या सारे. अहो नाव घ्या, नावात काय असतं? नाव घ्या, नावात काय असतं? नावात असतं सासूचे सासूपण, सुनेचे सुनपण, नंदेचे नणंदपण, थोरांचे थोरपण, मोठ्यांचे मोठेपण आणि लहानांचे लहानपण, बरोबर आहे की नाही? नाव घ्या, नावात काय असतं? नावात असतं सासूचे सासूपण, सुनेचे सुनपण, नंदेचे नणंदपण, थोरांचे थोरपण, मोठ्यांचे मोठेपण आणि लहानांचे लहानपण. पण
नाव काय बोलला? रवी. आणि रवींद्र साहेब, तुम्ही कधीही काहीही म्हणा, तुमच्यासाठी काय पण कधी पण आणि कुठे पण. काय मावशी, त्याचप्रमाणे आदत सर्किट ग्रुप सावर्डे उदेगवाडी सोनूबाई यांच्याकडून सुद्धा नाव घेण्यासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आला आहे. मावशी, सोनूबाई यांचं नाव घ्यायचं आहे. सोनूबाई आहे. त्याच्या अगोदर इकडे आले बक्षीस मला, त्यांचं नाव घेते. सह्याद्री कोकणकर युट्यूबर आमचे मनीष दादा लांबे, दादा नाव आहे का? तर शिवरायांचे स्वराज्य जिजाऊंचे स्वप्न आणि संभाजी राजांचा पराक्रम. शिवरायांचे स्वराज्य जिजाऊंचे स्वप्न आणि संभाजी राजांचा पराक्रम. राजाराम राजांचे थोरवे. परत घेऊ का? शिवरायांचे स्वराज्य जिजाऊंचे स्वप्न आणि संभाजी राजांचा पराक्रम. राजाराम राजांचे थोरवे आणि ताराऊंचे गोडवे. गोडपडे बंधू थोरते, अहो घोरपडे बंधू थोरते आणि धनचे ते अंबिराम मोहिते. तानाजीने ही लावली आपल्या प्राणांची बाजी. तानाजीने ही लावली आपल्या प्राणांची बाजी आणि धन्य ते मुरारबाजी. अशा साऱ्या वीरांनी स्वराज्यासाठी अर्पिले देहभान. अशा साऱ्या वीरांनी स्वराज्यासाठी अर्पिले देहभान. आणि मनीष दादा तुमच्यासारखे रसिक प्रेक्षक आहेत. आम्हा कलाकारांचे प्रेरणास्थान, आम्हा कलाकारांचे प्रेरणास्थान. मावशी, या मंदिरातील पुजारी बद्द शांताराम गुरव हे तर हट्टच करून बसले. त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की मावशीने एक सुंदर असं नाव घेतलं पाहिजे. शांताराम गुरव या मंदिराचे पुजारी आहेत. बरं ठीक आहे, आता पुजारी आहेत म्हटल्यावर नाव पण व्यवस्थित पाहिजे की नाही? तर विठ्ठलाचा करते धावा, विठ्ठलाचा करते धावा आणि चंद्रभागेला चालता लावा. आधी आळंदीला जावा, मग शिंगणापूरला जावा. तर मी आधी शिंगणापूरला गेले. बरं दादा का? आधी शिंगणापूरला गेले, महादेवाचं दर्शन केले. दिवा लावायला नव्हतं ते, म्हणून घेतलं पाणी. अशीच असते प्रत्येक घरातील कहाणी. अहो खूप शोधलं, खूप शोधूनही कोठेच सापडलं नाही गोत्र. म्हणून मी जवळ केलं चंद्रभागेचे पात्र. त्या चंद्रभागेच्या पात्रात नाहून ज्वलंत होतील नवनवीन धोरणा. त्या चंद्रभागेच्या पात्रात नाहून ज्वलंत होतील नवनवीन धोरणा. आणि पुजारी साहेब तुमच्यासारखे रसिक प्रेक्षक आहेत. तुमच्यासारख्या रसिकांमुळे मिळते आम्हा कलाकारांना प्रेरणा, आम्हा कलाकारांना प्रेरणा. बाई तुझं सांगितलंस आणि एवढी मोठी लिस्ट आली. आता बाई तुझं काय घेतलंय? होत्या कोंबड्याची बा तेव्हा आधी मला जा. बाई बघा, माझी हिरा अजून कोंबड्याच्या बांगे बरोबर उठते. होता कोंबड्याची बा तेव्हा आधी मला जा. गोट्यात जाऊन पडली गाई वासरांची गाठ. मेलीस त्या गोट्यात जाऊन तुला गाई वासरा दिसणार ना? अगं पुढचं ऐकून तर घे. म्हणजे अजून पुढे आहे? हो. बरं बाई. गोट्यात जाऊन पडली गाई वासरांची गाठ, म्हणूनच सांगते दुधाचे मान. वा 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 वा, फारच छान. हो मागे हो सरकार. काय ग नाही काय घेतलंय काय? आम्ही नाही ना. बरं ठीक आहे. काय घेतलंस काय बाजारात ते सांग. दयादाची विक्रीने प्रपंच चालतो आमचा नवा. काही तुझाच नव्हे, आम्हा साऱ्या जवळचा प्रपंच त्याच्यावरच चालतो. दयादाची विक्रीने प्रपंच चालतो आमचा नवा. मी आणलाय खावा. तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर सरळ लाईन लावा. कळलं का? अजिबात वागण्यात जायचं नाही. या माझ्या पिटुकलीच्या अजिबात वागण्यात जायचं नाही बरं का? बरं हो का? आता बाय बाय माझी हुंदरा. नाही सुंदरा. काय घेतलंय काय बाजाराला? मावशी करता करता झाली भांगे को काय करू तू? तुम्ही मी चालवलाय शिकतात बरोबर सांग. अगं तुम्ही मी करता करता झाली भांगे को. आता सगळ्यांनी बसायचो बसले आणि मी घेतलंय तू बाई म्हणजे तू घेतलंय मावशी. सुपासारखं ग माकाच्या बरेच तू. चला तर जावे ना ग. त्या
ते मावशीला इथं जाऊ दे मोठं आपण जाऊया ना बाजारात. मावशी एवढा भेटाय बघती तर एक चमेली आहे का मावशी? नाही दादा ती चमेली वाटते का? ही चमेली वाटते का? हा यांचं बरोबर आहे. ही चमेली नाहीच आहे, ही आहे माझी फुगेली. अहो फुगेली ताई चल हिला काय बोल म्हणा, फुगेली म्हणा, चमेली म्हणा, दाबेली म्हणा. काय घेतलं काय बाजाराला? शेती घेताय लोणी, लोणी लोण्यासारखी आहे माझी लोणी. बरं ठीक आहे. तर मथुरेला जायचे आहे, वळणाची वाट. मथुरेला जायचे आहे, वळणाची वाट. माझ्या आहे ताट, आता करूया सुंदर ताट. पण हा यमुनेचा घाट फार बाई अवघड आहे. आपण शृंगारी गीत गायलं तर घाट कधी संपेल ते कळणार सुद्धा नाही. चला तर मग. साध करुणी चालली नारद जली शृंगारी डोई गजरा
वाला गोळा देव की उदरीचा कुंजवनात वाढला गोळा देव की उदरीचा आशीर्वाद
बाप्पा एकाएकी बोलवण्याचे कारण कारण म्हणजे एकच आहे. आणि ते कोणते? 16 सत्र 108 बोलायचा मेळा खाटमालकरण मात्र नक्की जातात. त्या न जाऊ देता आपली अदुगुल ठरायला पाहिजे. ही कामगिरी तुम्हा दोघांवर संपत आहे. ते बाप्पा एवढीच काय कामगिरी? जाऊया आपण कुंजवनात. येतो मी. अरे सुदामा, देवाने सांगितलेली कामगिरी ऐकलीस ना? बाबा कामगिरी मी पूर्ण ऐकली पण परंतु देवबाप्पाने सांगितलेली कामगिरी मला काही झेपणार नाही बाबा. अरे 16 शस्त्र 108 गवळणींचा मेळा येतो. अरे पण तब्येत बघ. अरे पहिलंच तो अंग बाहेर काढतोस म्हणजे काय? तब्येत बघूनच मी नाही म्हटलं. अरे तब्येत बघ माझी. अरे तू नाही म्हणून मग करणार कोण कामगिरी? हा ते सुद्धा बरोबर आहे. मग देवबाप्पांच्या आज्ञा आपल्याला पाळलीच पाहिजे ना. करायचं काय आता? अरे बघ काय तो आपला बोबडा आहे ना. अरे हा अरे त्याला बोलावून घेऊया आपण. बोलावून घे पटकन. मग कामगिरी 100% करणार. मिळू नका व्यवस्थित कामगिरी पाळू. एकटाच करेल होय ना. मग बघतो जवळ आहे का? बघ जवळ आहे का लवकर. असेल काय बाबा? जवळ आहे का बघ. बाबा गरजेचं आहे आता. अरे अरे तुला अरे इथे आवाज आला. बोबड्याचा आवाज आहे. बोबड्याचा नाही तरीच मला वाटलं पाठीमागे कुठेतरी आवाज आला. काय मग पुढे हाक मारून करू बाबा. अरे बोबड्या रे बोबड्या. लाभ गेलाय. बांधव पडला बिडला नाही ना? काय नाही. अरे असेल बघूया. एकदा बघतो. एकदा मार नाही तर राहू दे. मग आपल्याला दोघांना शंभर लागेल. काय करणार? बघतो बाबा बघतो. बर अरे अरे बोबड्या लवकर ये लवकर. काले तुझा म्या कमालितो आले काले तुझा म्या कमालितो
मारू नको ए अरे आपल्या बाईला मारतात बघ तापलाय का काय केलंयस काय तू काय केलंयस काय बापूस तापलाय का तापल्यानंतर मेला काय काम मेला स्वतः एक नंबरचा स्वतः काय पोटामध्ये मेल्याचं कलम लय मोठा अरे मग ती गाय घालते ए पंथी गायला वाल्यात नाही आणि व्यवस्थित झाला का मी दगलो वाचतो तर परत घेतो एवढ्या मोठ्या गायच्या हात हारा काढतो अरे बाबा माझा पोर साधा सुद्धा नाही कमाल आहे जाऊ दे कशी मारला अशी मारला पडला तू भाऊ उचलायला गुंचे अरे बाबा तुला काय सांगू सुद्धा रे झालं काय अरे ठाकरवाडीला गेलो होतो कशाला अरे बरे दिवसात ठाकरवाडी घेऊन गेलो माझ्या या पोलाला तुला झालंय काय अरे चालवलीस काय तो काय चेक करतोय तुला मी सांगतो काय गेल्या पोलाचं कर्म व्यवस्थित नाही आता समजलं याचं कर्म व्यवस्थित नाही आता समजलंय अरे मेलेला आज माझा फलाम जवळला नसता काय केलं तरी काय मेलेला काय सांगू मेला पाठीस लागून सासरवाडीत आला बऱ्याच दिवसात तर बाबा आम्हीकडे बऱ्याच दिवसात जावयाला बोलत होता अरे पण बाबा जातोय म्हटल्यावर पोरगा येणारच ना अरे पण मेला खोटा एक नंबरचा तुला अरे हा म्हणतो काय खोटा अजून तो लहान अरे बाबा काय केला माहितीये तुला काय सांगू काय केलं? बऱ्याच दिवसात मी सासरवाडीत गेल्याबरोबर माझी मामी काय म्हणते माहितीये काय जावयानं आलो ना मग ते बुरा सोडा तुला कधी सांगितलं होतं मागत नाही आहे काय सांगता नाही तुला काय अजून काय नाही मामी नाही अरे बाबा काय सांगू अरे तुझ्या सासरवाडीत गेल्यावर मामी म्हणते बुरा सोडा सकाळी माहिती आहे जावायचं कामच आहे पुन्हा सोडायचं अरे बाबा 50-60 म्हशी एकटे पण बोबड्या मामीने हा तुझा असा अवतार बघितला तुला गुरच सोडायला सांगणार बोलो आपण गुराकीच बोलो बोल वेडायस तू अरे बाबा या पोराला घेतला अरे सकाळी 50-60 म्हशी एकट्यान सोडले बापरे आणि बाबा सकाळी 50-60 म्हशी एकट्याने या पोराला माझ्या सोडला आणि बाबा सकाळी जाता जाता काय म्हणतात माहितीये काय माझी मामी नाही बरोबर आहे ना अरे काय का बोलू मला आकळलेले आहे का काय दिसतो कसा शिवून आलाय ना बोलत नाही रे काय म्हणतो काय झालं माहितीये काय मामी काय म्हणते माहितीये सकाळी काय म्हणते मला ना पिठिया खाऊचा वाटलाय
आणि मेवणी काय म्हणते माहितीये का मला ना मध खाऊशी वाटले आता म्हटलं यांना जंगलात जाऊन कुठं काय भेटल कालबा अरे बाबा या पोराला घेतला आता म्हटलं मुलांबरोबर राहणार तरी कालबा शोधायला हवाय काय पिटी आणि मध भेटणार नाही कोण हुशार म्हटल्यावर काय नाही काल भेटणार चांगला फुलं सोडली का मेला पोराला बरोबर सकाळी घेतला अरे भावा एवढा मोठा एक भेला होता ना काय म्हणतोस काय अरे भावा एवढ्या मोठ्या भेल्यावर एवढं मोठं कालवं बसलेला बसलाय काय तू बघितलंस मी नाही बघितला मग त्या गेल्यानं बघितला हा म्हणतो बाबा बरं काय म्हटलं बरोबर आहे अरे लगेच मी खूप झालो म्हटलं माझ्या मामीला आता पिटिया भेटल आणि मेवणीला मध भेटल बाबा त्या भेऱ्याखाली ठेवला ठेवला तिथं राहिला असा राहिला तर धावत घरात आलो आणि मामीला म्हटलं तुला पिटी आता भेटणार मामी मेवणीला म्हटलं तुला मध भेटणार ती मग मेवणी तिला म्हटलं मध भेटणार काय म्हटलं माहितीये काय दोघींना म्हटलं एक एक बालदी घ्या सगळं पिटियाला बालदी पाहिजे तर पाहिजे आणि मधीला एक म्हटलं बालदी घ्या पण पाहिजे बरोबर आहे अरे दोघींना घेतल्या आणि पाठोपाठ धावत जंगलात आलो त्या सुद्धा आल्या त्या पण माझ्या पाठोपाठ आल्या आधी जाऊन बघितलं हा मेला भेल्याखाली उभा आहे काय हा मेला पठापुरता होता तिथं उभा त्या मेल्याला सांगितलं वर चढ हळूहळू हा काय चढायला तयार नाही मेल्याच्या मनात खोटं पाप नाही मेला खाली खाला बसून अरे बाबा मी मग काय केलं हळूहळू त्या भेल्यावर वरती चढलो काय करणार बाबा कसा बसा आणि बाबाच्या कालव्याजवळ गेलो कालव्याजवळ पोचतोय एवढ्यात मेल्याच्या मनात काय खोटी बुद्धी आली मेल्याने काय केलं माहितीये काय मेल्याने खाल्ला दगड घेतला आणि मेल्याच्या कालव्यावर अरे कालव्यावर मास्का होती माझी वाट नुसता माझा खटा उडाला अरे बाबा सगळी मास्का डसून आली मी इकडनं खाजो तिकडनं खाजो अरे सारखा अरे मेल्या मी वरती हगेरा मुतेरा झालो पहिले मी हगीरा झालो हगीरा झाल्याबरोबर मामीला तुला माहिती आम्ही कशासाठी बोलवलेलं माहितीये ते तू विसरूनच गेला गंमत सांगत विसरून गेलो बाबा बघ आपल्या येथे आपले श्रीकृष्ण देव आले होते काय म्हणतो आणि त्याने आपल्याला एक छोटीशी कामगिरी सांगितली अरे जास्त मोठी नाही आहे छोटीशी कामगिरी आहे बघ काय सांगितली नाही तरी काय बघ 16 शस्त्र 108 गवळणींचा मेळा बापूस आहे अरे तो जमाव आहे ना हातमाट करून मथुरे बाजारी चाललाय काय म्हणतो मथुरे बाजारी न जाता आपल्याच पुढे राहिल्या पाहिजे आता म्हणतोय ही कामगिरी आपल्याला करायची आता म्हणतोय तेव्हा तुला आम्ही बोलवलेलं अरे पण आपल्याला लपून बसायला होय गवळणी कुठं आहे त्या बघ तो समोरचा घाट करून आत्ताच वरती आले Gloria, estoy mirando abajo, de mi
आता जास्त टाइमपास नको. तू एक काम कर, त्यांच्या खोलक्यात जा. बिंदास. तुला भूक लागते. अरे पण काय काय असेल त्यांच्याकडे? एवढी आहे. तूप, लोणी काय पण चालू कर. लगेच जा म्हणतो. अरे जा. ठीक आहे ठीक आहे. तुम्हाला लाज लज्जा शरम नावाचं काय आहे का? सुदामा ये. आज तुम्ही बोलला. काय देऊ? अगं हे मावशी, या मंदिराचे पुजारी बघ शांताराम गुरव यांचं म्हणणं आहे की मावशी तू एक सुंदर असं नाव घेतलं पाहिजे, शांताराम गुरव. शांतारामराव, मी काय म्हणतो माहिती आहे? पहिलं झालंय ना, बरोबर ना? त्या पुजारी काकांना काय म्हणतो माहिती आहे? ते बिल इथंच ठेव. डबल नाव आहे. अगं तुझ्याबरोबर साहेब घे माहिती आहे. बरं ठीक आहे. शांताराम साहेब हा. नाव आहे का? तर हाती घातला चुडा, साडी नेसली फुलवंती नवी. हो, अरे वंती. हाती घातला चुडा, साडी नेसली फुलवंती नवी. शांतारामराव एक आहे ना घरी, ही मावशी कशाला हवी? अरे मावशी, त्याचप्रमाणे विकास जाधव आणि सोनूबाई डोंबिवली रिटर्न यांचं सुद्धा नाव घ्यायचंय. विकास जाधव आणि सोनूबाई डोंबिवली रिटर्न. बरं, विकासराव विकासराव आणि सोनूराव यांचं नाव घ्यायचंय ना? हो, सोनूबाई. हा. तर विकासराव आणि सोनूभाई होय ना? हो. बरं ठीक आहे. विकासरावांच्या बॅटवर बॉल टाकते वाकून. विकासरावांच्या बॅटवर कुठे आहे? गेले का बॅट? विकासरावांच्या बॅटवर बॉल टाकते वाकून आणि सोनूबाईंचं नाव घेते 1 2 3 4 4 गडी राखून. मावशी, मयूर शिरकर हे मुंबईवरून खास आले आहेत बघ. त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की मावशीने एक सुंदर नाव घेतलं पाहिजे, मयूर शिरकर. तर माळ्याच्या माळ्या गुलाबाचे उसारतात. जरा ऐक ना. जरा गप्पच का? जरा थांबतोय का? थांबत नाही काय काय तिकडं. हे बाळा, जरा थांबतोय का? तर माळ्याच्या माळ्यात गुलाबाचे फुल फुलते, नवरत्नांचा हार गळ्यात घालते. अंतरल्या गाड्या पितांबरी छड्या, अंतरल्या गाड्या पितांबरी छड्या, 5 खिडक्या रंगीत दार. तिथं खेळतं असं तान्ह बाळ. त्या तान्ह्या बाळाची सुपारी तिची झाली खंड 100. तर त्या तान्ह्या बाळाची सुपारी तिची झाली खंड 100. अरे नाव काय बोलला? मयूर शिरकर. आणि महेशराव, मयूर. आणि मयूरराव, तुमची आणि माझी जोडी दिसेल जगातच 1 नंबर. मावशी, सुशील गोरिवले यांचं सुद्धा नाव घ्यायचं आहे, सुशील गोरिवले. सुशीलराव नाव आहे का? ते आहे. ते आहे. तुला काय करायचे तुझे?
नाव घ्यायला नको का? बरं ठीक कसं आहे. नाव घेणार आहे? नाव बरं, नाव सगळ्यांना ऐका. शोधून तर काढशील ना? साडी नेसली फुलवंती आणि पदर घेतला साधा. काय साडी साधा? नेसली फुलवंती पदर घेतला साधा. श्रीराम माझे 6 वडील श्रीकृष्ण आणि मी त्यांची गोरी गोरी राधा. अगदी मावशी त्याचप्रमाणे सुरेश बांदेकर सर्वेश घाणेकर यांचं सुद्धा नाव घ्यायचं आहे. सुरेश बांदेकर आणि सर्वेश घाणेकर. सुरेशराव आणि सर्वेशराव नाव आहे का? तर अजगरत मजगर मजगरत मजगर तळघरात देवघर देवघरात टेबल टेबलावर ताट ताटात वाटी आणि वाटीत गरे. अजगरात अजगरत मजगर मजगरात तळघर तळघरात देवघर देवघरात टेबल टेबलावर ताट ताटात वाटी आणि वाटीत गरे. नाव काय बोललात? सुरेश बांदेकर आणि सर्वेश घाणेकर. सुरेशराव आणि सर्वेशराव दिसतायत बरे पण नांदवतील तेव्हाच खरे. मावशी त्याचप्रमाणे पक्या गुरव यांचं सुद्धा नाव घ्यायचं आहे. पक्या गुरव पक्या जाधव. प्रकाशराव जाधव. प्रकाशराव नाव आहे का? तर नटेश्वराच्या चरणी क्षणोक्षणी करते नमन. नटेश्वराच्या चरणी क्षणोक्षणी करते नमन. आणि प्रकाशराव तुमच्यासारखे रसिक जन आहेत. नवयुगाचे जनन नवयुगाचे जनन. मावशी त्याचप्रमाणे अनिकेत कदम मुंबई रिटर्न यांचं सुद्धा नाव घ्यायचं आहे. अनिकेत कदम. अनिकेतराव नाव आहे का? तर आंबा मोहरला पानोपाणी. आंबे लागलेत का? मोहरलेत ना? तर आंबा मोहरला पानोपाणी. त्याला लागल्या कैऱ्या कैऱ्याला झाला पाठ आंबा झाला पाठ. आंब्याचा केला रस जेवण बनवलं सरस. जेवणानंतर दिली लाडू आणि बुंदी. नाव काय बोला? नाव काय बोला? अनिकेत. जेवणानंतर दिली लाडू आणि बुंदी. अनिकेत राव कुठे? लवकरच आपण लग्न करूया मग आपली रोज होईल जुगलबंदी. हाल दोन इमान मोडून वाकला का ना तरी चुकवला नाही इमान. आणि नरेश साहेब तुमच्यासारख्या रसिकांमुळे कायम उंच आहे आम्हा कलाकारांची मान. आम्हा कलाकारांची अक्षय हरेकरांनी पैसे दिले नाहीत मागाशी. अक्षय राव नाव आहे का? नमन आनंद दूध यांचं एक वेगळं नातं आहे बरोबर ना? बैलावाले होय होय. अरे मागच्याच त्यांनी नवीन बैल खरेदी केलाय 3 लाखाचा. तर नाव आहे का? तर मृदुंग आणि नमन यांचे एक वेगळं आणि अनोखे नाते आहे बरोबर ना? त्याचप्रमाणे नाव घेते. तर मृदुंगाच्या तालावर कला करतो आम्ही न्यारी. मृदुंगाच्या तालावर कला करतो आम्ही न्यारी. 7 शृंगार करून चालले आम्ही मथुरे बाजारी. प्रेक्षकांची साथ असते कायम आमच्या उरी. प्रेक्षकांची साथ असते कायम आमच्या उरी. सदैव राहो साहेब साहेब सदैव राहो कृपावरी. तुमची कृपा दृष्टी सारी तुमची कृपा दृष्टी सारी. आम्ही काय म्हणतो मावशी? हाय म्हणून तिकडनं हरेकरवाडीत नाही इथं आलेस ना? आम्ही काय म्हणतो? बोला. मावशी दगडूशेठ काय आलीस कुठून? पॉइंटवरच बोट आहे. मला म्हणून सांगते तर मी आली गोकुळातून आणि जाणार मथुरेला. प्रतिबंध आहे. प्रतिबंध आहे काय? प्रतिबंध आहे. आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ. काय म्हणते? अगं मावशी 12 मार्गाचा 1 मार्ग करून ते आम्ही श्रीकृष्ण देवाचे सौंदर्य असाल तुम्ही देवांचे सौंदर्य असाल. असाल म्हणजे पण मी विश्वासच कसा ठेवू असाल म्हणजे काय म्हणते मी? बरोबर आहे. विश्वास म्हणजे कसा ठेवू? विश्वास कसा ठेवू? विश्वास म्हणजे कसा ठेवू? कुठला आणायचा विश्वास? विश्वास आहे कुठे? अरे विश्वास विश्वास नाही तुमची ओळख सांगा. काही फायदा असेल ना? आम्हाला एक तर मावशी तुला ओळखच सांगतो आम्ही. कृष्ण देवांचा हुकुम म्हणून तुझी वाटली
मावते ऐकलात काय आमचा कायदा? हो ऐकला. ऐकला काय आपला अरे बापरे तू माझं नाव घेणार आहे? बरं ठीक आहे. खरोखर डान्स आहे. मुंबईला जातावेळी लागतो शेपू. बरोबर साहेब. यामध्ये घातला. मावशी तुझं नाव घेतो माझं रेखा म्हटलं. अरे बाळा मी पण तुझे नाव घेऊ का? घेऊ. वाटलाय नाही. अरे काही नवीन आणलंय आज. नाही शिवला नाही. होय काय? त्याचं पण नाव घ्यायचंय. हा घ्यायचं पण घ्यायचं. तर हायवे ते मंदिरात रस्त्याने येताना बसतात खूप हादरे. रस्ता कसा आहे बघितलास ना येताना? कसा आहे? चांगला आहे तो. आता चांगला झालाय. पहिला खड्डे होते खड्डे. तर हायवे ते मंदिर रस्त्याने येताना बसतात खूप हादरे. आणि छोटे सरकार तुम्ही आहात एक नंबरचे. घाबरे घाबरे तुम्हाला काही भाषा आहे, पाठ आला पाहिजे होता का? हो मावशी आता आमची ओळख पटली ना? हो. हा मग आता आमच्या कायद्याने आणि देवबापांच्या हुकमाने तुला थोडा वेळ वृक्षाखाली बसावं लागेल. एवढंच आहे ना? एवढंच आहे ना? बरं ठीक आहे. अरे पोरीनो, मावशी अगं यांच्या कायद्याने कशाला चालू फार धक्का लागलाय. किती आम्ही साहेब थोडं जॅकेट घालायची ती. चालून चालून थकवा लागते. कशाकडून बसू दे. आपण काय करूया याला इथे थांबूया आणि आम्ही देवबापांना लगेच पाठवून देतो. तू इथेच आणि लवकर ये. ठीक आहे लवकर येतो. देव पप्पाला लगेच पाठवतो. अरे लगेच पाठवतो. मी येऊ तर सांगा. ठीक हा आहे. चल 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 चल. अरे बापरे सुद्धा आपण केले एखाद्या लवकरच बदल्यात पाहून हाय मावशी. हाय कोबडेराव. हाय हाय कसं काय आहे? हाय थकलं बरोबर आहे. बरोबर आहे ना? थकलं बरोबर. आता तुमचं इथे काय आहे? इथं काय आहे पावते या थकल्या लवलनी बसल्या. उद्या माझ्याच पोरी आहेत. तुम्ही सांगितलं बस की बसणार. मी सांगितलं उठ की उठणार. आता काय असंच आहे. तुला बथा येत आहे का नाही? अरे बाबा मला बसताच येत नाही. तुला बथा येत आहे का नाही? अरे मला बसता येत नाही रे. तुला बथा येत आहे का? चला तर. आम्ही आळे उघडतो आणि जाणार मथुरेला. मोठे रस्ता प्रतिबंध आहे. आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ. 12 मार्गाचा एक मार्ग करून तिथे श्री भगवान उभे आहेत. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग राधे कसे असतात? पायी पद्म, बेंबी हिरा, मस्तकी दिरा व सोन्याच्या विटेवर विठ्ठल विठ्ठल करत उभे असतात. ते पण त्याने खरं आहे. जेव्हा वायुदेच्या घोड्याने तुला सल्ला 6 अलंकार फुल्यावर ठेवला आणि आठवतात तुझ्या समोर धारण केला आहे. आपली ओळख सांगा. ऐकते राधे. धावून येत
Thank you.
आदेश